सर्व स्तरातून एक चांगलं यश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळत आहे आणि या सर्वच गोष्टीचा भाग सर्वीय सेनेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतात. आज बार्शीमध्ये सुद्धा दोन शिवसेना एकत्र झाल्या त्या दोन राष्ट्रवादी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अशी परिस्थिती, परंतु साहेबांचं मार्गदर्शन सहकार्य यांनी घातलेलं लक्ष सर्व बाबीमुळं बार्शी तालुक्यामध्ये 6 पैकी 6 जिल्हा परिषद आणि 12 पैकी 12 पंचायत समिती आमचे 4 उमेदवार 10,000 मतदान आणि 1,500 आणि या सर्व गोष्टीचं आणि नेहमीच भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो. दीपक अत्यंत शेतामध्ये सगळ्यांच्या फवारणी करून सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा भाजीपाल्यामध्ये किंवा फुलामध्ये असा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक तरुण याला सोलापूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष एवढा मोठा सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्गदर्शनातून जयमोच्या आमच्या बार्शीकरांना फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं या ठिकाणी काम केल्यानंतर एक बक्षीस कसं दिलं जातं आहे त्याचं ज्वलंत उदाहरण आज बार्शी नेत्यांची नावं जी आहेत ते समोर येत होते, त्यांच्या घरातल्या व्यक्तींची नावं समोर येत होती. भाजपनं सर्वसामान्य व्यक्तीला अध्यक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच काम करणारा कार्यकर्ता आणि सर्वसामान्य कुटुंबालाच या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. आपण प्रत्येक गोष्ट पाहता की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री जयभाऊ सुद्धा आहे. आता आम्ही सुद्धा एक माझी आजी म्हणून पदाधिकारी म्हणून सर्वसामान्य कुटुंब असं काय आमच्या घराण्याला कुठल्याही परंपरा नव्हत्या, परंतु एक आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आम्हाला या ठिकाणी संधी मिळते. त्याचाच भाग म्हणून आजच्या दीपकला सुद्धा वैद्यलय या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी होण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाली. शिंदे साहेबांनी